प्रत्येकाच्या घरात गेलो ना त्याच्यात तेच आहे की आम्हाला पाणी पुरवठा हवा, आम्हाला व्यवस्थित रस्ते हवे, लाईट हवी. आणि आपण काही वर्ष जर मागे गेलो आणि आत्ताचा जर विकास बघितला तर तुम्हाला वाटत नाही का की हा विकास झालेला आहे? काही दिवसापूर्वी आमचे सहकार्य नाही म्हणता येणार पण माझे मार्गदर्शक आहेत ते आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं की आम्ही जेव्हा खूप वर्षापूर्वी मतं मागायला फिरायचो, तिसरा चौथा पाचवा मजला आम्हाला जावं लागायचं, तर आम्हाला पाणी प्यायला तहान लागायची. आम्ही त्या लोकांना पाणी मागायचो की पाणी द्या म्हणून, प्रचारासाठी फिरत होतो. तर ती लोक बाहेर पाठी लावायचे की मतं मागा आम्ही देऊ पण पाणी मागू नका. आणि आत्ताचा जर वेळ बघितला तर प्रत्येकाच्या घरात नळ सुविधा आहे, रस्ते पण छान आहेत, क्रीडा संकुल आहे, शाळाही आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या पूर्ण झाल्यात, काही गोष्टी आहेत ज्या पूर्णत्वावर आहे, मार्गावर आहेत आणि त्या काही वर्षांनी पूर्ण होतील पण. आणि हे सर्व शक्य होणार आहे आपले आमदार राहुलदादा कुल, तसेच मार्गदर्शन आपले प्रेमसुखजी कटारिया. मला जर तुम्ही ही उमेदवारी दिली तर मी नक्कीच तुमच्या समस्या सोडवेन. फक्त मीच नाही, मला माझ्या बरोबर माझ्या पॅनलमधला प्रत्येक उमेदवार पाहिजे आणि माझ्या पॅनलचा प्रत्येक उमेदवार मी आणि मला तुम्हीही पाहिजेत. कारण की हा विकास शक्य नाहीये एकट्या दुकट्याने करणं. आज तुम्ही तुमच्या ताकदीने जर माझ्यापर्यंत ही कामं आणली तर मी त्या ताकदीने दादांपर्यंत ती कामं पोहोचवणार. आणि दादा म्हणालेच आहेत, तुम्ही तुमच्या ताकदीने कामं आणा, मी तेवढ्याच ताकदीने ते पूर्ण करून दाखवेन. मी जेव्हा लहान होते तर मी उराशी एक स्वप्न घेऊन आलते की दादांबरोबर मी एक फोटो काढणार, माझा एक फोटो असणार आणि मला पण राहुलदादा कुल बनायचे. तर तुम्हाला माहिती आहे का, राहुलदादा कुल म्हणजे आमदार नाही, त्यांनी जे विकास कामं केली तशीच विकास कामं मला करायची. हा मी रस्ते वगैरे नाही बांधले, लोकांना पैसा वगैरे नाही पुरवला, पण जेवढी मदत माझ्याकडून लोकांना करता येईल मी ती मदत केली. आणि जेव्हा मला ही संधी चालून आली तेव्हा मला खरंच स्वतःला खूप छान वाटलं की मला दादांनी ही उमेदवारी दिली. पण आज ही वेळ आली आहे की जो हा विकास आपण बघतोय हा खूप व्याप्त स्वरूपात आपल्याला करायचा आहे. पण हा विकास व्याप्त स्वरूपात तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सगळे मला साथ देताल, जेव्हा तुम्ही तुमचा मतरूपी आशीर्वाद मला आणि माझ्या पॅनलला देताल. मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही शिकलेला आहात, सुज्ञ आहात, हुशार आहात, तुम्ही सगळा विकास तुमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे. विकास म्हणजे काय तर आपले आदरणीय राहुलदादा कुल आणि ही संकल्पना माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तुमच्याही असेल 100%. मी तुम्हाला परत नम्रतेने विनंती करते की तुमचा मतरूपी आशीर्वाद मला आणि माझ्या पूर्ण पॅनलला राहू द्या. आणि येत्या 2 डिसेंबरला आमच्या नागरिक संरक्षण मंडळाचे कपाट, रिक्षा आणि